10वीचा रिझल्ट लागला आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज येत आहे, सर आता पुढे काय करायचं. पुढे काय करायचं हाच सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन आहे मित्रा. हा डिसिजन चुकला तर पुढचे 5 वर्ष आपले चुकणार आहेत. त्यामुळे घाई करू नको, थोडा वेळ घे. मी सांगतो की लोक जनरली काय करतात, काही ग्रुप आहेत जे 11वीला ॲडमिशन घेऊन घेतात. कोणाला तरी विचारतात आर्ट्स घेऊ, कॉमर्स घेऊ, सायन्स घेऊ. तिन्ही याच्यात काही लोक आर्ट्सला जातात, काही कॉमर्सला जातात, काही सायन्सला जातात आणि 11वी 12वी करतात. त्याच्यानंतर FY SY TY असं करून ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात आणि आपले 5 वर्ष खराब करतात. दुसरा ग्रुप आहे ITI वाल्यांचा. ते ITIला नंबर लावतात, पैसे भरतात. काहींचा फ्रीमध्ये नंबर लागतो गव्हर्मेंट ITIला. 2 वर्ष ITI करतात, त्याच्यानंतर 2 ते 3 वर्ष अप्रेंटिसशिप करतात आणि त्यांचं सर्टिफिकेट घेऊन ग्रुप D वगैरे फॉर्म भरून ते तिथे सिलेक्ट होतात. आणि काही लोक फक्त ITIच्या बेसवर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये लागून जातात आणि आपले परत ते जे महत्त्वाचे वर्ष आहे, जिथे की त्यांचा नोकरी लागण्याचा जो काळ असतो तो खूप चांगला काळ असतो, तो ते वाया घालवतात. तिसरा आहे डिप्लोमा करतात काही लोक आणि त्यानंतर इंजिनिअरिंग करतात. त्यानंतर काही लोक इथे प्रॉपरच इंजिनिअरिंग करतात. काही लोक पुणे जातात, मुंबई जातात, औरंगाबाद जातात, चांगल्या ठिकाणी इंजिनिअरिंग करतात. तर त्यांना चांगले पॅकेज वगैरे मिळून त्यांना सरकारी नोकरीची काही आवश्यकता वाटत नाही. चौथा जो स्लॅब येतो मित्रांनो, तो आपला आहे शेतकरी वर्ग, मध्यम वर्ग. या वर्गातले लोक काय करतात तर 11वी 12वीला जनरल ॲडमिशन घेऊन घेतात आणि 12वी पास होण्याची वाट पाहतात. 12वी पास झाल्यानंतर त्यांना एक मॉब भेटतो, पोलीस भरतीवाल्या मुलांचा मॉब, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा मॉब, MPSC करणाऱ्या मुलांचा मॉब. त्या प्रवाहात ते वाहत जाऊन पोलीस भरतीचं क्षेत्र निवडतात, आर्मीचं क्षेत्र निवडतात, SSC GDचं क्षेत्र निवडतात. काही लोक थोडा चांगला सपोर्ट असेल तर MPSCचं क्षेत्र निवडतात आणि पुण्या मुंबईला जातात. तिथे अभ्यास करतात आणि 2 ते 3 वर्ष अभ्यास करून ते पोस्ट घेतात. तर मी काय म्हणतो मित्रांनो की तुम्ही 10वी नंतरच तुम्हाला काय करायचं हे ठरवा. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जायचं असेल तर आर्ट्स घ्या, आर्ट्स. बाहेरून कॉलेज करा. म्हणजे जे तुम्ही रेग्युलर कॉलेज करणार आहे 5 वर्ष जाऊन 11वी 12वी FY SY TY ती झंझट राहणार नाही. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं असेल तर तुम्हाला हे विचारलं जात नाही की तुम्ही आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये का सायन्समध्ये, तुम्हाला किती टक्के पडले 10वीला, किती टक्के पडले 12वीला, कोणी विचारत नाही. तुम्हाला स्पर्धा परीक्षेत पेपर पास व्हावा लागतो, तुम्हाला ग्राउंडची टेस्ट पास व्हावी लागते, तेव्हाच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतं. आणि असं जर करायचं असेल तर योग्य पद्धतीने तुम्हाला एक मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक हवा. त्यामुळे सगळ्यात पहिले तर तुम्ही एक चांगला मार्गदर्शक शोधा की तो जो मार्गदर्शक सांगेल तेच करा. 10 लोक गायडन्स म्हणून ठेवू नका. पप्पाचं बी ऐकू, मम्मीचं ऐकू, मोठ्या भावाचं ऐकू, त्यानंतर त्यांच्या मित्राचं ऐकू, आपल्या काकाचं ऐकू, आपल्या काकूचं ऐकू, आपल्या मामाचं ऐकू. हे धंदे खोटे. तुम्हाला असा एक मार्गदर्शक निवडावा लागेल ज्याच्यावर तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो व्यक्ती जे सांगेल ते आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. सगळ्यात अगोदर तर तुम्ही असा मार्गदर्शक शोधा. आणि जर तुम्ही तो मार्गदर्शक शोधला असेल तर तो जे सांगेल ते डोळे बंद करून काम करा. कारण त्या माणसाने ज्या गोष्टी पाहिलेल्या आहे, ज्या गोष्टी केलेल्या आहे, त्या कोणीच केलेल्या नाही आहे यांच्यापैकी. त्यामुळे अशा व्यक्तीचं मार्गदर्शन बिलकुल घेऊ नका ज्याला स्वतःला माहीत नाही आहे की आयुष्यात काय करायचं आहे. तर योग्य पद्धतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर आपण आझाद करिअर अकॅडमी म्हणून आपली अकॅडमी ओपन केलेली आहे. अकॅडमी येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. तुम्हाला 2 लेक्चर्स आणि ग्राउंड याची पूर्ण व्यवस्था तिथे असणार आहे. राहणं, खाणं, त्याच्यानंतर तुमचे लेक्चर्स, ग्राउंड, लायब्ररी, पूर्ण व्यवस्था तिथे केलेली असणार आहे. तर माझं असं प्रांजल मत आहे, जे मध्यमवर्गीय लोक आहेत, शेतकरी वर्ग, मध्यमवर्गीय, हातमजूर लोक, तर त्यांनी त्यांच्या मुलांना पोलीस भरती आणि MPSCसाठी तयार केलं पाहिजे.
मी तुम्हाला पोलीस भरती आणि MPSCबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करू शकतो. मी कोणाला बळजबरी सांगत नाही आहे की तुम्ही डिप्लोमा करू नका, तुम्ही ITI करू नका, तुम्ही स्पर्धा परीक्षेकडेच वळा. हे स्पर्धेचं युग आहे मित्रांनो. ह्या स्पर्धेत आपल्या मुलांना आपण असं सोडून चालणार नाही. तर आईवडिलांनी ही काळजी घ्या की आपल्या मुलाला जिथे आपण क्लास लावतो आहे, जिथे आपण अकॅडमी लावतो आहे, तिथला जो मार्गदर्शक आहे तो काय करतो, तो आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन करू शकतो का. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि तुम्ही या गोष्टींकडे आता दुर्लक्ष केलं तर पुढचे 5 वर्ष नोकरीसाठी दुर्लक्ष होतं. 11वीपासून अभ्यासाला सुरुवात करा. एक योग्य पद्धतीने रोडमॅप आखा. त्याच मार्गाने जायचं. 1 वर्ष 2 वर्ष 12वी पास झाल्यानंतर पोलीस भरती येणारच. ती दरवर्षी येत असते. पहिल्याच किंवा दुसऱ्याच भरतीत तुमचं काम होऊन जाईल आणि आयुष्याचा रंगच बदलून जातो मित्रांनो. आपण पहिल्या आणि दुसऱ्या भरतीत भरती झालो म्हणजे आयुष्याचा रंग बदलतो. आईवडिलांचे स्वप्न पूर्ण होतात आणि लोकंसुद्धा म्हणतात की हे कसं केलं. माझे जे विद्यार्थी आहेत जे यावर्षी जळगाव पोलीसमध्ये सिलेक्शन झालेले आहे, आदित्य बेलदार आणि पायल राजपूत, त्याच्यानंतर प्रियंका माडी, अजून 2 विद्यार्थी आहे जे पण होणार आहे. जे 5 विद्यार्थी असे घडवलेत मित्रांनो की 2 वर्षात तो कसाही ह्या सुद्या त्याला 2 वर्षात पोलीस केल्याशिवाय मी थांबत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत पाऊल ठेवायचं असेल तर ते पाऊल आपल्याला 10वी पास झाल्यानंतरच ठेवता आलं पाहिजे. 12वी पास झाल्यानंतर ते 6 महिने आपले खूप कठीण जातात की आता FYला जाऊ, ॲडमिशन घेऊ. तर ते नाही मित्रा. इथे तू 10वी पास झाल्याबरोबरच पोलीस भरतीच्या विश्वात, स्पर्धा परीक्षेच्या विश्वात, MPSCच्या विश्वात तुला पाऊल ठेवलं गेलं पाहिजे. जेणेकरून हे जे 5 वर्षे तुझे 11वी 12वी FY SY TY हे खूप आणि खूप महत्त्वाचे वर्ष जरी असले तरी यांना महत्त्व नाही. हे तुला फक्त पास होण्यासाठी आणि डिग्री मिळवण्यासाठीच कामाचे आहे. या 5 वर्षांवर तुला कोणतीच नोकरी लागत नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही लोक पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. ते 2 वर्ष परत, म्हणजे असे टोटल 7 वर्ष आपल्या आयुष्याचे आपण तिथे घालतो आणि त्याच्यानंतर मग आपण विचार करतो की मी आता MPSC करतो, मी पोलीस भरती करतो. तर असं करू नका. 10वी नंतरच तुम्ही डिसिजन घ्या आणि घेतलेलं योग्य डिसिजनच तुम्हाला 2 वर्षात एक सरकारी नोकरी देऊन जाईल आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण होऊन जाईल. यासाठीच हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी पंकज पाटील सर, आझाद करिअर अकॅडमी येथे या. आझाद करिअर अकॅडमी कुसुंबा जळगाव येथे या. तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला मोबाईल नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करा, आपलं ॲडमिशन कन्फर्म करा आणि आपल्या आयुष्याची खरी सुरुवात करा. धन्यवाद.